अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज बोरनानं होतं स्वयंभू महादेव मंदिर. तुम्ही म्हणणार बोरना तर लहान मुलांचं करत असता, महादेवांचं कशाला. महादेव मला सापडलेले आहे आणि हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्यामुळे त्यांचं पहिलं वर्ष असल्यामुळे महादेवांचं ओम आणि स्वामिनीसोबत महादेवांचं पण बोरनानं आज करायचं ठरवलं आणि तेच करून घेता. छानपैकी सगळी सजावट केली होती, सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. फुगे असेल, बोरनांचं स्टिकर असेल, सगळ्या गोष्टी महादेव करून घेता. आपण आपल्या मुलांचं करतोच, आपला मुलगा असेल, मुलगी असेल, सगळ्यांचं. पण महादेवांचं करणं हे वेगळं आहे. मी माझ्या आयुष्यात कधी अजून केलं नव्हतं. मला हे सापडलेले महादेव आहे. माझ्या घरासमोरच आपण हे मंदिर बांधलेलं आहे. सगळ्यांनी पैसे दिल्यानंतर, सगळ्यांनी जी पैसे असेल ते पाठवल्यानंतर हे मंदिर तयार झालेलं आहे. एकट्याचं मंदिर नाही आहे, सगळ्यांनी एक एक रुपया करून पैसे दिलेले. ते हे महादेवाचं जे मंदिर आहे त्याचं आज बोरनाना आपण करतो आहे. आणि महादेव माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांचं ऑप्शन असेल, त्यांना एक वस्त्र असेल, ते वस्त्र शिवलं होतं, वस्त्र घातलं. गिरणारून वस्त्र आणलेलं आहे, ते महादेवांचं वस्त्र असेल ते सगळं घातलं. फुगे असेल आणि 5 सवासनं 7 सवासनं महादेवांचं ऑप्शन केलं छानपैकी. महादेव करता आणि करविता आहे. आपण आपल्या मुलांचं तर करतोच, पण देवांचं करायचं हे महादेवांनीच त्यांची जी इच्छा असेल ती डोक्यामध्ये आणली. मग त्यामुळे आम्ही आमच्या मुलांचं ओम आणि स्वामीने माझ्या मुलांचं झाल्यानंतर महादेवांचं आहे ते मंदिरामध्ये सगळ्यांना बोलून आपण केलेलं होतं. छानपैकी मूर्ती सजलेली आहे, नंदीला पण घातलं. आणि हा जो सण आहे तो महादेवांचा पण आहे. हर हर महादेव, शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे लहान लहान मुलं सगळे आले होते. 5 सवासनं 7 सवासनं त्यांच्या हातून महादेवांचं ऑप्शन करण्यात आलं आहे. आणि महादेवांना पण चांगलं वाटतं, आपल्याला पण चांगलं वाटतं. एक प्रकारचा आनंद आहे हा. हे स्वयंभू महादेव मंदिर, हे मंदिर बांधण्यासाठी सगळ्यांनीच एक एक रुपया असेल, सगळ्यांनी जे दान आहे ते दान दिलेले आहे. त्या दानातून हे जे एवढं मोठं मंदिर आहे छान, हे मला मूर्ती पिंड आहे ती सापडलेली होती. हे सगळं महादेवांमुळं शक्य आहे. सगळ्या गोष्टी आपण छानपैकी झालेल्या आहे. ऑप्शन झाल्यानंतर आता महादेवांच्या वरती बोर असेल, चॉकलेट असेल, हे टाकण्यात येणार आहे. आणि छान दिसत आहे महादेव. त्यांच्या अंगावर असं बोरनान टाकताय. आपण पण बोरनान केलं नसेल तर रथ सप्तमीपर्यंत बोरनान आहे ते आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर 5 वर्षापर्यंत आपण करू शकतो. त्यांची जी नजर आहे ती नजर दोष काढण्यासाठी हे बोरनान खूप महत्त्वाचं आहे. पण हे महादेवानं बोरनान केलं आणि याचा जो प्रसाद आहे तो बाकीच्यांना सगळ्यांना आपण दिला. हर हर महादेव. किती छान दिसत आहे महादेव. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिव हर शंकर, नमामि शंकर. आणि माझ्या बायकोला हे करायला खूप आवडतं. अशा गोष्टी करायला खूप आवडत्या. मला तर पहिल्यापासून आवडतं. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर. किती छान दिसत आहे बघा. सगळीकडे चॉकलेट आणि मध्ये महादेव. शिव हर शंकर नमामि. बघा किती छान वाटतं आहे. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजा. आता आपण आरती करूया.
गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जैत मुक्त शोभतो बरा रुंदून दिन पुरे छबी लागल्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे